नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शोषितांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचं बळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आलं असून नागपुरातील ऐतिहासिक दीक्षाभूमी संपूर्ण जगात नावलौकिक आहे। परंतु येथील सौंदर्यात भर घालण्याऐवजी दीक्षाभूमीला विद्रूप करण्याचा षडयंत्र राज्यातील शासनकर्त्यांनी रचल्याचा आरोप करून भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीच्या दर्शनी भागाला विद्रूप स्वरूप प्राप्त होईल असं स्पष्ट मत राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज दीक्षाभूमीची पाहणी दरम्यान माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। यावेळी आमदार विकास ठाकरे आणि काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। गावोगावी जातात त्या ठिकाणचं पावित्र्य कुठेतरी धोक्यात आलं असं सोमवार दिनांक 1 तारखेच्या घटनेवरून लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये याविषयी आम्ही आवाज उठवला आणि या विषयाला दाद मागण्याचा प्रयत्न करून या बांधकामाला स्थगिती मिळवून देण्याचा प्रयत्न शेवटी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, लोकांचे प्रतिनिधी आहोत। लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि हे सगळं घडतं यासाठी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिली आणि ज्या राज्यघटनेमुळे या ठिकाणी आम्हाला लोकशाही प्राप्त झाली आणि लोकशाहीमध्ये 1 जुलै रोजी नागपुरातील दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर डॉक्टर राऊत यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली। घटनेदरम्यान डॉक्टर राऊत मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात उपस्थित होते। पवित्र दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंग विरोधात आक्रमक भूमिका घेत समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील अंडरग्राउंड पार्किंगचा मुद्दा डॉक्टर राऊत यांनी विधानसभेत लावून धरला होता। दरम्यान याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तात्काळ येऊन दीक्षाभूमी येथील पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा केली होती। यावेळी बोलताना दीक्षाभूमीचा होत असलेला पुनर्विकास याचा शांतपणे विचार स्मारक समिती आणि समाज बांधवांनी करायला हवा असा महत्त्वाचा सल्ला देखील डॉक्टर राऊत यांनी दिला। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।